आजचा जो आपला टॉपिक आहे तर तो निसर्गाशी संबंधित आहे. निसर्ग आणि आपलं आरोग्य एकमेकांशी कसं रिलेटेड आहे आणि निसर्गामध्ये जाणं किती महत्वाचं आहे. ते आज आपण बघणार आहोत. अगदी सोपं आहे. फार काही टेक्निकल गोष्टी नाहीये त्याच्यामध्ये. आपलं जे शरीर आहे तर ते आहे पंचतत्वांनी बनलेलं. पृथ्वी, आकाश, अग्नी, जल आणि वायू या पंचतत्वांनी आपलं शरीर बनलेलं आहे. आणि याच पंचतत्वांनी आपला हा निसर्ग सुद्धा बनलेला आहे. तर आपल्या शरीरातले हे जे पंचतत्व आहेत ते जेव्हा इम्बॅलन्स होतात तर तेव्हा आपण आजारी पडतो. त्यासाठी हे जे पंचतत्व आहे पृथ्वी, आकाश, अग्नी, जल आणि वायू यांचं बॅलन्स ठेवणं गरजेचं आहे. आणि जेव्हा आपण ते बॅलन्स व्यवस्थित राखू तेव्हा आपलं आरोग्य जे आहे ते अगदी छान उत्तम राहतं. आणि म्हणूनच निसर्गामध्ये जाणं गरजेचं आहे. कारण हे निसर्गाचे घटक आहेत. आज जे आपण सगळ्यांना स्पॉटलाइट केलं ती सगळी निसर्गात वर्कआउट करत होती ती सगळी मंडळी. आणि त्यांचा जो एक्सपिरियन्स आहे तो आपण नंतर त्यांच्याकडून ऐकणारच आहोत. तर निसर्ग हे म्हणजे आपल्यासाठी मानवासाठी एक गिफ्ट आहे. जेव्हा आपण एखादी छोटीशी ट्रिप एखाद्या बागेमध्ये जातो किंवा थंड हवेच्या ठिकाणी निसर्गरम्य ठिकाणी जेव्हा जातो तर तेव्हा आपलं मन आणि शरीर दोन्हीही एनर्जेटिक होत असतं. हा अनुभव आपण जेव्हा ट्रिप वरून येतो तेव्हा आपण घेतोच. त्याचबरोबर आपला हॅपीनेस आणि आपलं आरोग्य ते सुद्धा वाढतं. हॅपीनेस कसा वाढतो तर ऍक्च्युली ते सगळं टेक्निकल सांगण्यापेक्षा तो अनुभव घेणं गरजेचं आहे. कारण जोपर्यंत आपण निसर्गात जात नाही आणि माइंडफुली जोपर्यंत ते निळं आकाश त्याचं ऑब्झर्वेशन करत नाही, ती हिरवी गर्द झाडी अगदी ते जमिनी मातीवरून अनवाणी पायानी चालून तो जो मातीचा स्पर्श आहे तो जोपर्यंत घेत नाही, त्याचबरोबर हे सगळं स्वतः आपण अनुभवत नाही तोपर्यंत आपल्याला त्याची जादू कळणार नाही. आणि हे सगळं माइंडफुली अनुभवायचंय, ना की कानामध्ये हेडफोन लावून किंवा कुठल्या तरी स्ट्रेसमध्ये. तर अगदी माइंडफुली काही वेळ निसर्गामध्ये अगदी स्वतःसाठी आणि निसर्गामध्ये आपण द्यायचा आहे. आणि तिथं आपल्याला प्रचंड आनंद आणि तर मिळणारच आहे. आपलं माइंड रिलॅक्स होणार आहे आणि त्याचबरोबर आपलं आरोग्य जे आहे ते खूप सुधारणार आहे. त्याचबरोबर आपलं जे सतत आपल्या प्रत्येकाच अगदी लहान जन्मल्यापासून मुलांना टेन्शन आहे. म्हणजे प्रत्येकाला अगदी शेवटच्या स्टेज पर्यंत वेगवेगळ्या टेन्शन आपल्याला असतात, वेगवेगळ्या चिंता असतात. म्हणजे लहान मुलालाही अगदी जोपर्यंत रडत नाही ते तोपर्यंत त्याला आपल्याला कळत नाही की त्याला अन्न हवंय, किंवा आपली आई बाजूला जाते की काय, हे टेन्शन असतात. हे छोटे छोटे टेन्शन अगदी लहानपणापासून आपण फेस करत असतो. आणि जसे मोठे होतो तस तसं ते प्रमाण हे प्रचंड वाढत जात. की जॉबचं टेन्शन असेल, विद्यार्थ्यांना अभ्यासाचं टेन्शन असेल, मार्क्सचं टेन्शन असेल, शिक्षण पूर्ण केल्यानंतर नोकरी लागण्याचं टेन्शन असेल, बिझनेस असेल तर तो बिझनेस कसा वाढवायचा हे टेन्शन असेल. या सगळ्या टेन्शन मध्ये आपण अगदी सकाळपासून उठल्यापासून तर रात्रीपर्यंत असतो. आणि यातून थोडासा रिलीफ आपल्याला कुठेतरी मनाला पाहिजे असतो. आणि त्यासाठीच आपण मेडिटेशन किंवा आपलं स्वतः वर्कआउटला जो वेळ देतो त्यामध्ये सुद्धा आपण थोडंसं टेन्शन आपलं रिलीज होत असतं. आणि त्याचबरोबर जेव्हा आपण निसर्गाच्या सानिध्यामध्ये जातो, निसर्गाच्या सानिध्यामध्ये आपण अगदी माइंडफुली म्हणजे सगळ्या चिंता वगैरे विसरून जेव्हा त्या निसर्गाचा आनंद घेतो तेव्हा नक्कीच आपलं टेन्शन सुद्धा कमी होतं, एन्झायटी कमी होते. आणि त्याचबरोबर डिप्रेशन जर असेल तर ते डिप्रेशन कमी व्हायला सुद्धा मदत होत असते. त्याचबरोबर आपण फुल दिवस एनर्जेटिक राहतो, आनंदी राहतो. आणि जसं की टेन्शनचा संबंध कॉर्टिसॉल हार्मोनशी आहे. कॉर्टिसॉल हे स्ट्रेस हार्मोन आहे. आणि जेव्हा आपण निसर्गाच्या सानिध्यामध्ये काही वेळ घालवतो तर तेव्हा आपलं हे कॉर्टिसॉल हार्मोन सुद्धा कमी होत असतं, रिड्यूस होत असतं. आणि त्याचबरोबर ज्यांना कुणाला बीपीचे त्रास आहेत तर ते बीपी कंट्रोल राहण्यासाठी सुद्धा तिथे मदत होत असते. आता म्हणजे नेचर आणि आपलं आरोग्य. नेचर तर आपल्या आरोग्याला सपोर्ट करतच असतं. कारण हे आकाश तत्व आहे, ते आकाश तत्व जसं बाहेर आहे तसं ते आपल्या आत पण आहे. आणि जेव्हा आपण निसर्गामध्ये जातो तेव्हा ते बॅलन्स होण्याचं काम करत असतं. त्याचबरोबर आपली जी आय साईट आहे म्हणजे आपलं डोळ्यांचं आरोग्य ते सुद्धा सुधारत असतं. जेव्हा आपण हिरव्या झाडांच्या सहवासामध्ये राहतो, निसर्गाच्या सहवासामध्ये राहतो, नक्कीच आपल्या डोळ्यांचं आरोग्य हे सुधारत असतं. आणि जी हिरवळ बघून आपलं मन शांत होत असतं, कंपोज होत असतं. त्याचबरोबर आपली जी स्लीपची क्वालिटी आहे ती सुद्धा इम्प्रूव्ह होत असते. आणि ऑब्विसली जेव्हा सनलाईटच्या संपर्कात आपण जातो तिथं डी विटॅमिन सुद्धा आपलं चांगल्या प्रमाणामध्ये
तयार होत असतं. आणि डी विटॅमिनचा आणि झोपेचा किती संबंध आहे हे मी वारंवार सांगत असते. तर निसर्गाच्या सानिध्यामध्ये गेल्यानंतर आपली झोप जी आहे ती सुद्धा शांत झोप आपल्याला यायला लागते. त्याचबरोबर ज्यांना कुणाला डिप्रेशन सारखी स्थिती आहे किंवा पॅनिक अटॅक वगैरे येत आहे, तर ते सुद्धा त्यांचे तिथे कमी होतात. त्याचबरोबर आपली इम्युन सिस्टीम स्ट्रॉंग होते. मी सुरुवातीला सांगितलं की आपलं शरीर हे पंचतत्वांनी बनलेलं आहे, आणि जेव्हा आपले हे पंचतत्व बॅलन्स होतात, तर तेव्हा आपली जी हेल्थ आहे ती अगदी उत्तम राहत असते. आणि म्हणूनच आपली इम्युन सिस्टीम सुद्धा इथं चांगली होत असते. त्याचबरोबर आपली ब्रेन हेल्थ आहे ती सुद्धा चांगली होते, आणि आपली जी मेमरी पॉवर आहे ती सुद्धा आपल्याला वाढायला मदत होत असते. कॉन्सन्ट्रेशन वाढतं. हे सगळे फायदे आहेत निसर्गामध्ये राहण्याचे. आणि आता शेवटचा जो आपला रिच्युअल आहे की बा मग काय करायचंय, अगदी सोपं आहे. जसं की आपण आता बघितलंय दायगुडे सरांना आणि बोराडे सर दोघ जण मस्त निसर्गाच्या सानिध्यामध्ये वर्कआउट करत होते. तसेच ममता मॅडम, पंकज भिसे सर, त्याचबरोबर अभिषेक सर, यांना आपण बघितलं किती छान सीन होता किंवा निसर्गाच्या सानिध्यामध्ये अगदी मोकळी हवा ते घेत होते. वरती विशाल आकाश होतं, आजूबाजूला सगळं हिरवळ होती, आणि त्यामध्ये ते वर्कआउटचा आनंद घेत होते. तर हेच आपल्याला करायचंय की जरी आपल्याला बाहेर जाऊन वर्कआउट करणं शक्य झालं नसेल, तर आपण गच्चीवर जाऊन वर्कआउट करू शकता. एक कमीत कमी 30 मिनिटं रोज आपण ओपन ओपन स्पेस मध्ये घालवले पाहिजे, ना की घरामध्ये किंवा ऑफिसमध्ये बंद चार भिंतीच्या आत न घालवता 30 मिनिटासाठी का होईना आपण बाहेर निघालं पाहिजे. कारण आताची जी हे आहे लाईफस्टाईल आहे, त्यामध्ये एक तर चार भिंतीच्या आत बसून ऑफिसेस मध्ये कामं करावी लागतात. किंवा महिलांचं म्हटलं तर फारसं बाहेर पडायला चान्स नसतो. तर त्यांनी सुद्धा थोडस निसर्गाच्या सानिध्यामध्ये यायचंय. आणि नॅचरल जो सनलाईट आहे, दिवसभर आपल्याला नैसर्गिक प्रकाश मिळत असतो, त्याचा जास्तीत जास्त घरात येऊ द्यायचा आहे, ना की आपले जे इलेक्ट्रिक बल्ब वगैरे आहेत तर ते युज करण्यापेक्षा जर आपण नैसर्गिक सूर्यप्रकाश प्रकाशामध्ये जर दिवसभर राहिला तर म्हणजे सूर्यप्रकाशामध्ये राहायचं म्हणजे बाहेर जाऊन उन्हात नाही राहायचंय. घरामध्ये जो सूर्यप्रकाश आहे तो नैसर्गिक येऊ द्यायचा आहे. तर त्याच्यासाठी ते आपण करायचंय. आता निसर्गाच्या सानिध्यात राहण्यासाठी आता रोजच्या याच्यामध्ये आपल्याला एवढे हे असतं, मग अर्धा तास कोण काढणार निसर्गाच्या सानिध्यामध्ये, कोणाला एवढा वेळ आहे. तर नक्कीच थोडासा वेळ काढायचा आहे माइंडफुली. अगदी अर्धा तास जरी आपल्याला काढता नाही आला तरी पण ट्राय करायचं आहे. सकाळी उठल्यानंतर सूर्यप्रकाश बघायचा आहे, सनराईज बघायचा आहे. त्यासाठी लवकर उठावं लागेल आपल्याला, आणि सनसेट सुद्धा आपण बघायचंय, माइंडफुली बघायचंय. रोज सूर्य उगवत असतो, रोज सूर्य मावळत असतो. असं म्हणतात की प्रत्येक दिवस हा जसा नवीन आहे आपल्या आयुष्यामध्ये, तसाच प्रत्येक सूर्योदय हा सुद्धा नवीन आहे, आणि प्रत्येक सूर्यास्त हा सुद्धा नवीन आहे. तर ते अनुभवायचंय अगदी माइंडफुली. हे निसर्ग जे आहे, आणि ज्याला निसर्गाचा आनंद घेता येतो ना, तर तो नक्कीच अगदी नशीबवान म्हणावा लागेल. ज्यांनी कोणी हे थोडस त्यांचं मिस होत असेल डोक्यातल्या स्ट्रेसमुळं, कामाच्या ताणामुळं, थोडासा वेळ द्यायचा आहे स्वतःला. आणि एक माइंडफुली एक ते सुद्धा एक मेडिटेशन आहे. निसर्गाचा अनुभव घेणं हे सुद्धा एक प्रकारचं मेडिटेशन आहे, तर ते आपण करू शकता. आणि त्याचबरोबर वॉकिंग, आपण जर वॉकिंग केलं सकाळ संध्याकाळ आउटसाईडला म्हणजे बाहेर, तर ते सुद्धा बेस्ट राहील. तर बरेच लोक जे आहेत ते एक्सरसाइज करायची म्हटल्यानंतर जिम जॉईन करतात, आणि जिमवर ट्रेडमिलवर वॉकिंग करतात. तर ते करण्यापेक्षा जर आपण निसर्गामध्ये निसर्गाच्या सानिध्यामध्ये एखाद्या गार्डन मध्ये किंवा असं वॉकिंग केलं, तर ते सुद्धा आपल्याला बेस्ट राहील. त्याचबरोबर झाडं लावायची आहेत आपल्या बाल्कनीमध्ये. आपलं जे अंगण असेल, अंगणामध्ये झाडं लावायची. ऑफिस असेल तिथं एखादी कुंडी ठेवा. तर ते झाड बघून ते आपण आपलं मन प्रसन्न होत असतं, मन शांत होत असतं. एक्सरसाइज आउटसाइड म्हणजे एक्सरसाइज जर करताय तुम्ही तर घरात न करता जर तुम्ही बाहेर केली, बाहेर अंगणात म्हणा किंवा टेरेसवर गच्चीवर जाऊन, तर तरी पण आपल्याला तो फायदा मिळू शकतो की जे भरभरून ऑक्सिजन, जो सकाळी सकाळी म्हणतो की ओझोन असतो सकाळी पहाटेच्या वेळी अंधारामध्ये, ओझोनचं प्रमाण जास्त असतं, आणि तो ओझोन आपल्याला मिळेल. त्याचबरोबर सकाळचा जो सकाळची जी हवा आहे ती शुद्ध असते, त्यामध्ये जास्त काही प्रदूषण नसतं. त्यामुळं एक्सरसाइजच्या फायद्याबरोबरच आपल्याला तो शुद्ध ऑक्सिजन सुद्धा मिळणार आहे जेव्हा आपण बाहेर जाऊन वर्कआउट करू. त्याचबरोबर जमिनीवर अनवाणी पायांनी चाला, तेही आपल्या आरोग्यासाठी खूप चांगलं असतं. त्याचबरोबर अजून एक आहे की आपण जर बाल्कनीमध्ये किंवा आम्हाला लहानपणी आम्हाला
उन्हाळ्याचे दिवस आले की आम्ही गच्चीवर अगदी चांदण्यांच्या प्रकाशांमध्ये जेवण करायचो. रात्री गच्चीवर सगळेजण जेवायचो थंड हवेमध्ये, कारण पहिल्या कूलर वगैरे असं काही फारसं नव्हतं तेव्हा. आम्ही लहान होतो तेव्हा. अगदी माझ्या आजी आजोबांकडे तर फॅनही नसायचा, माळाचं घर होतं, आणि त्यामुळे फॅनची पण कधी आठवण यायची नाही. पण रात्रीच्या वेळी अगदी गच्चीवर जाऊन सगळ्यांचं एकत्रित स्नेहभोजन असायचं. तर तसंच आपण बाल्कनीमध्ये सुद्धा आपण आपला ब्रेकफास्ट करू शकता. तर म्हणजे थोडक्यात काय तर थोडस आकाश बघा. एवढंच मला सांगायचंय. थोडस निसर्गामध्ये जा, थोडीशी बाहेरची नॅचरल हवा अंगाला लागू द्या. आणि त्याचबरोबर आपण संध्याकाळच्या जेवणानंतर सुद्धा जर वॉकिंग केलं बाहेर जाऊन, तर आपल्याला शांत झोप लागेल. आणि हे सगळे बेनिफिट आपण ह्या छोट्या छोट्या गोष्टींमधून आपण घेऊ शकतो. तर येस, आज छोटासा टॉपिक होता, हलका फुलका होता. फार काही टेक्निकल गोष्टी नव्हत्या त्याच्यामध्ये, आणि आय थिंक सगळ्यांना कळलंय ते काय करायचंय. थँक्यू सो मच.